आज आहे खरं म्हणतात 4 वाजता सुनवाई आहे, पण ज्या पद्धतीने मागच्या आठवड्यात सभापती महोदयांनी, अध्यक्ष महोदयांनी राजकीय भेटीगाठी घेतल्या, खरं तर त्या पदाची शोभाच कमी करून टाकली. त्या पदाला एक वेगळी गरिमा आहे, त्याची एक वेगळी उंची आहे आणि ती सांभाळण्याचं काम अध्यक्षांनी करायला हवं. असं एक लोकतांत्रिक संकेत आहेत, लोकशाहीमधले संकेत आहेत. ते संकेत त्यांनी पायदळीत उडवले. अध्यक्ष महोदय उठून कोणाच्या घरी जातात हे मी कधी बघितलेलं नाही. लोक अध्यक्षांना भेटायला येतात हे मात्र तेवढंच खरं. त्यामुळे महाराष्ट्रातलं रामशास्त्री चे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार, हे विचारात घेतले जातात की नाही हाच प्रश्न आहे. बघूया काय होतंय ते. सर, आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आमदार अपात्रतेवर निकाल त्यांच्या बाजूने लागावा यासाठी होम हवन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ते ठीक आहे, त्यांचा तो स्वभाव आहे होम हवन करणं, त्यांचा आहे विश्वास, त्याला काय करायचं. आणि त्यांना यश पण मिळतंय, त्याच्यामुळे कदाचित त्यांचा विश्वास अजून वाढत चालला असेल. सुनील केदार सुटले याचा मला आनंद आहे. धाडसी, आक्रमक, कोणाच्याही विचारांशी तडजोड न करणारा, आपले विचार ठामपणे मांडणारा माझा अतिशय जवळचा मित्र सुनील केदार सुटला आहे. वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकले नाहीत. वाघ येऊन परत एकदा आपलं काम सुरू करेल याची मला खात्री आहे. सर, एकनाथ खडसे यांनी असं सांगितलं की जळगावचे 100 कार्यकर्ता आता अजित पवार गटात जाणार आहे. आज मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. कोणाचे कार्यकर्ते? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळगावमध्ये. त्यांचं काय ऐकलं नाही. सर, आमदार अपात्रतेबाबत लाईव्ह दृश्य हे संपूर्ण जगाला पाहायला येणार आहे. एकंदरीत सर्व लाईव्ह होणार आहे. असं आहे की जर लाईव्हच करायचं होतं तर मग या साक्षी पुरावे झाले ते लाईव्ह करायला हवे होते ना. म्हणजे अध्यक्ष किती चिडतात. अध्यक्ष जजच्या भूमिकेत. म्हणजे ज्यावेळेस क्रॉस होत होतं, आमदारांना प्रश्न विचारले जात होते, तेव्हा मध्येच अध्यक्ष चिडायचे. कारण त्यांच्या चिडण्याचा काही संबंधच नाही. मग हे सगळं लाईव्ह जायला पाहिजे होतं ना. मग खरं स्वरूप समजलं असतं की ट्रायब्युनल म्हणजेच कोर्टात काय चालू आहे. आता तुम्ही काय निकाल वाचणार तो तुम्ही जगाला दाखवणार म्हणजे तुम्ही या देशाच्या चीफ जस्टिसपेक्षा मोठे झाले आहात. सर, तलाठी परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. अरे घोटाळे सरकार, या सरकारचं नावच घोटाळेबाज सरकार आहे. ते कर्नाटकामध्ये 40% घ्यायचे, इथे तर 50%चा रेट झाला आहे. 200 मार्क्सच्या पेपरमध्ये 214 मार्क्स पडलेले आहे. आता तुम्हीच विचार करा आणि सांगा की 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडतात. आता हसायचं का रडायचं? सर, प्रायव्हेट संस्थेकडनं अशा प्रकारचे भरती होऊन पण हा जर प्रकार होत असेल तर असं आहे की सेटिंग, फिटिंग, कटिंग, CTF वर सरकार चालू आहे. सेटिंग, SC, कटिंग आणि फिटिंग. सेटिंग लावायचं, कटिंग करायचं आणि मग फिटिंग करून घ्यायचं. ह्याच्यावरती सरकार आहे. सर, हिंदीमध्ये सर, MLA डिस्क्वालिफिकेशन